नमस्कार मित्रांनो, अलीकडेच भारत विरुद्ध इंग्लंड असा एक क्रिकेट सामना चाललेला होता, ज्याच्यात 5 टेस्ट मॅच याचा समावेश होता आणि भारताने इंग्लंडचा पराभव केला 4-1 या प्रकारे. तर या टेस्ट शृंखलेत बऱ्याच गोष्टी घडल्या आणि त्याच गोष्टींचा उलगडा करण्यासाठी मी तुमच्यासमोर उपस्थित आहे. आपण इथे फारसं क्रिकेट बद्दलच बोलणार नाही आहोत, तर या शृंखलेत ज्या गोष्टी घडल्या त्याच्यातून आपल्याला काय शिकता येईल आणि कोणत्या गोष्टी आत्मसात करता येईल, हा देखील आपला त्यातनं मूळ मुद्दा असेल. तर या मग सर्वप्रथम जाणून घेऊया कोणत्या अशा चांगल्या गोष्टी घडल्या ज्याचं अनुकरण करू शकतो आणि आपणही त्यातनं काही ना काही शिकू शकतो. सांगितल्याप्रमाणे जेव्हा कधी आपण क्रिकेट सामन्याबद्दल बोलतो तेव्हा कोण जिंकलं आणि कोण हरलं याकडेच आपला जास्त कल असतो. पण त्याचसोबत क्रिकेट हा फक्त खेळायचा खेळ नाही, पण हा आयुष्याचा देखील खेळ आहे. त्यातनं बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकता येतात, आत्मसात करता येतात. ते आपण पाहूया. तर सर्वप्रथम एक दृश्य जे मला खूप आवडलं या शृंखलेत, ते हे दृश्य होतं. सरफराज खान जे मुंबई रणजी ट्रॉफी मधनं खेळतात आणि बऱ्याच काळापासून ते खूप धावा करतायत आणि त्या धावा केल्यानंतर देखील त्यांना भारतीय क्रिकेट संघात जागा मिळत नव्हती. पण शेवटी म्हणतात ना, की जेव्हा तुम्ही सातत्याने एखादी गोष्ट करत येता किंवा त्याचे प्रयत्न करता, तेव्हा कुठे ना कुठे तुम्हाला यश हे नक्कीच लाभतं आणि तो सोनेरी दिवस त्यांच्या आयुष्यात उजळला आणि एक दिवशी जेव्हा त्यांना संधी मिळाली, त्या दिवशीचंच हे चित्र आपल्या समोर आहे. भारतीय क्रिकेट संघात जेव्हा तुमचा समावेश होतो, तेव्हा तुम्हाला एक टोपी मिळते, ज्याला टेस्ट कॅप असं म्हटलं जातं आणि ही टोपी, हे टेस्ट कॅप सरफराज खाननी आपल्या वडिलांना दिलं, ज्यांना ते गुरु मानतात आणि त्यांचं मन भरून आलं आणि त्यांच्या डोळ्यातनं अश्रू वाहू लागले. तर हे दृश्य का आपल्यासाठी महत्वाचं आहे? तर बऱ्याचदा आपण हे विसरतो, की आपल्या आयुष्यात आपल्या व्यतिरिक्त इतर किती लोकांचं योगदान आहे. त्यांचाही त्यात खारीचा वाटा आहे. कुठे ना कुठे त्याची जाणीव आपल्याला असावी आणि ती जाणीव जर आपल्याला असेल, तर नक्कीच आपण जाणीवपूर्वक वागतो आणि तेच इथे घडलं, की सरफराज खाननी ती टोपी थेट आपल्या वडिलांकडे नेली आणि त्या वडिलांनी त्या टोपीला पाहिलं, त्याचं चुंबन घेतलं आणि त्यांच्या डोळ्यातनं आनंद अश्रू वाहू लागले. तर बऱ्याचदा असं होतं, की आपण प्रदर्शन करत असताना देखील आपल्याला लगेच संधी मिळत नाही. पण निराश होऊन चालणार नाही. आपण जे करत आहोत ते सातत्याने करत राहणं तितकंच महत्वाचं आहे. हे आपल्याला याच्यातनं नक्कीच शिकायला मिळतं. अजून एक महत्वाची जी आपल्याला इथे गोष्ट दिसून आली या शृंखलेत, या मालिकेत, ते म्हणजे ध्रुव जुरेल, ज्यांचं नाव कदाचित बहुतांश लोकांनी ऐकलं देखील नसेल. कारण ध्रुव जुरेल हे रणजी ट्रॉफी खेळतात आणि प्रथमच त्यांना भारतीय क्रिकेट संघात जागा मिळाली आणि जेव्हा त्यांना जागा मिळाली, त्याचं त्यांनी सोनं केलं आणि प्रथमच जेव्हा त्यांनी 50 धावा केल्या, तेव्हा लोक सहसा फक्त आपली बॅट उचलतात आणि लोकांना सांगतात, की "धन्यवाद, तुम्ही माझ्यासाठी टाळ्या वाजवतायत." पण ध्रुव जुरेल यांनी काहीतरी वेगळंच केलं. ह्यांनी एक सलामी दिली. आता ही सलामी कोणासाठी होती हे कोणालाच कळलं नाही आणि नंतर लोकांच्या लक्षात आलं, की ध्रुव जुरेल यांनी ही जी सलामी होती, ही आपल्या वडिलांसाठी दिली. कारण त्यांचे जे वडील आहेत, ते कारगिल योद्धा आहेत. 1999 साली जे कारगिलचं युद्ध झालं, त्यात ते सामील झालेले आहेत आणि म्हणून स्वतःच्या वडिलांना एक सेनेतील व्यक्तिमत्व म्हणून ही सलामी त्यांनी प्रदान केली क्रिकेटच्या मैदानावरनं. मला वाटतं ही अत्यंत मोठी गोष्ट आहे. बऱ्याचदा आपण पाहतो, की मुलांना आपल्या वडिलांनी जे केलेलं आहे, जे बलिदान दिलेलं आहे, त्याची जाणीव नसते. पण ती जाणीव ध्रुव जुरेल यांनी क्रिकेटच्या मैदानावर दाखवली आणि मला वाटतं ही सलामी त्यांनी आपल्या वडिलांना देऊन बऱ्याच लोकांचं मन जिंकलं आणि म्हणूनच अशी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं तितकंच महत्वाचं आहे, की प्रत्येक माणसाचं योगदान आपण लक्षात ठेवावं आणि त्याला अनुसरून वागावं. अजून एक युवा खेळाडू जो आपल्या टीममध्ये सामील झाला, आकाशदीप. याच्या बाबतीत पण एक विलक्षण गोष्ट घडली. ज्यावेळेस ते आपले प्रथमच आपलं मॅच खेळत होते, तेव्हा त्यांना पहिला विकेट मिळाला झॅक क्रॉली नावाच्या एका इंग्लिश बॅट्समनचा. पण घडलं असं, की आउट केल्यानंतर त्वरितच अंपायरने इशारा केला, की हा नो बॉल होता आणि नो बॉल असल्यामुळे आकाशदीपला ही विकेट मिळू शकलं नाही. आता पहा, बऱ्याचदा काय होतं, आपण प्रयत्न करतो, पण नशिबाची साथ नसल्यामुळे आपल्याला त्या यश पदरी पडत नाही. बऱ्याचदा त्याच्यामुळे लोकांना निराशा येते. पण इथे वेगळं काय घडलं? वेगळं असं घडलं, की आकाशदीपनी हार मानली नाही आणि पुन्हा झॅक क्रॉलीला क्लीन बोल्ड केलं आणि
तो विकेट स्वतःच्या टीमसाठी बळकावला. सांगण्याचा तात्पर्य असा की नशीब कदाचित एकदा रुसेल, दोनदा रुसेल, पण कायमस्वरूपी तुमच्यावर रुसू शकत नाही. जर तुमच्यात जिद्द असेल, प्रामाणिकपणा असेल, सातत्य असेल, तर कोणत्याही खेळात, कोणत्याही आयुष्याच्या टप्प्यावर तुम्ही यशस्वी होऊ शकता. आणि हेच यश आपल्याला आकाशदीपकडनं शिकायला मिळतं. बुमराह साहेबांबद्दल काय बोलायचं? या शृंखलेत जर एक चेंडू असाल ना, ज्याला तुम्ही वारंवार पाहू शकता, हजारो वेळा पाहू शकता, कायमस्वरूपी लक्षात ठेवू शकता, तर मला वाटतं तो हा चेंडू असेल. इंग्लंडचे जे बॅट्समन आहेत ऑली पोप यांनी सुरुवातीच्या मॅचमध्ये सुमारे 200 धावा केल्या होत्या. पण त्यानंतर ज्या पद्धतीने जसप्रीत बुमराह यांनी ऑली पोप यांना क्लीन बोल्ड केलं, त्यांचा त्रिफळा उडवला, स्टंप्सचे चिथडे उडवले आणि मला वाटतं स्टंप सर्वत्र पसरले. हे पाहून ऑली पोप देखील चकित झाले, इंग्लंडची पूर्ण टीम चकित झाली आणि मला तर वाटतं भारतीय क्रिकेट संघ देखील चकित झाला आणि पाहणारा प्रत्येक व्यक्ती आश्चर्यचकित झाला की हे कसं झालं. कारण आपल्या भारतात आपण एक काळ असा पाहिलाय जिथे आपल्याकडे चांगलं बॉलिंग करणारे किंवा फास्ट बॉलर ज्यांना आपण म्हणतो त्यांचा खूप मोठा तुटवडा होता आणि चांगले गोलंदाज नसल्यामुळे आपण मॅच जिंकू शकत नव्हतो. पण आज आपल्याकडे एक एक रत्न आहेत, जिथे बुमराह सारखे खेळाडू आपल्या टीममध्ये आहेत. मला वाटतं अख्ख्या जगाचे डोळे त्यांच्यावर आहेत की हा माणूस इतकी चांगली बॉलिंग कशी करू शकतो. आणि जसप्रीत बुमराहने हे सातत्याने दाखवून दिलंय की जर तुमच्यात जिद्द असेल तर तुम्ही कोणत्याही देशातनं खेळत असा, तुम्ही तितकंच चांगलं खेळू शकता. आणि भारत आज एक खूप मोठी शक्ती मानला जातो, जिथे फास्ट बॉलिंग याचा उल्लेख केला जातो आणि त्याच्यात खूप मोठा वाटा, मला वाटतं सिंहाचा वाटा आहे जसप्रीत बुमराह यांचा. त्यामुळे हे दृश्य तितकंच जास्त महत्वाचं आहे प्रत्येक क्रिकेट प्रेमीसाठी. तर आपण जेव्हा गोलंदाज यांच्याबद्दल बोलतो, जितका मान, जितका सन्मान आपण जसप्रीत बुमराह यांना देतो, मला वाटतं तितकाच या खेळाडूसाठीही दिला पाहिजे. वयाची 40शी उलटल्यानंतर बरेच लोक आयुष्यात आपण फारसं काही करू शकत नाही. जे चाललंय, जसं चाललंय चालू द्या. जेव्हापर्यंत चालेल ढकलपट्टी करत राहू, पाट्या टाकत राहू असं म्हणतात. त्या वयात मात्र जेम्स अँडरसननी 700 विकेट पूर्ण केलेल्या आहेत. 700 विकेट ऐकायला देखील किती विलक्षण वाटतं, पण जेम्स अँडरसननी ते करून दाखवलं. तर जेव्हा आपण जेम्स बॉन्ड बद्दल बोलतो, 007 म्हणतो, मला वाटतं 700 याचा जेव्हा उल्लेख होईल, प्रत्येक वेळेस आपल्या मनात फक्त एकच नाव उमटेल आणि ते म्हणजे जेम्स अँडरसन. क्रिकेटमध्ये, विशेषतः टेस्ट क्रिकेटमध्ये 700 विकेट घेणं हे अत्यंत अवघड आणि इतकं अवघड मानलं जातं की कदाचित त्याची कल्पनाही बऱ्याच लोकांना करवणार नाही. पण जे जेम्स अँडरसनने केलंय ते मला वाटतं प्रत्येक व्यक्तीसाठी ते काहीतरी शिकण्यासारखं आहे की वयाच्या कोणत्याही टप्प्यावर तुम्ही असलात, जिद्द असली तुमच्या मनात आणि चिकाटी असली तर तुम्ही ते साध्य करू शकता. मला वाटतं हे आपण या खेळाडूकडनं नक्कीच शिकू शकतो. आणि त्याबरोबर एक वेगळी अशी घटना घडली. तर 5व्या टेस्ट मॅच मध्ये पहिल्या इनिंग्समध्ये जेव्हा इंग्लंडची पूर्ण टीम धराशायी झाली, 10च्या 10 विकेट त्यांचे पडले, तर सगळ्यात जास्त विकेट घेणारा गोलंदाज होता कुलदीप यादव. तर कुलदीप यादवला असं वाटलं की आपण 5 विकेट मात्र घेतलेत, पण आपला जो वरिष्ठ खेळाडू आहे रविचंद्रन अश्विन, याचा 100वा टेस्ट मॅच आहे, म्हणून त्याला आपण हा मान दिला पाहिजे की त्यांनी पुढे जावं आणि आपण, आपली पूर्ण टीम त्याच्या मागे मागे चालत जाईल. पण तसं नाही घडलं. रविचंद्रन अश्विन यांनी सांगितलं कुलदीप यादवला की बघ, मी बऱ्याचदा 5 विकेट घेतलेत, त्यामुळे हा मान मला अगोदर देखील मिळालेला आहे, पण तुझ्यासाठी हे विशेष आहे, त्यामुळे तू पुढे चाल आणि आम्ही सगळे तुझ्या मागे येतो. म्हणून रविचंद्रन अश्विननी कुलदीप यादवला पुढे सरकावलं आणि स्वतः मात्र मागे राहिला. आणि मला वाटतं हे देखील खूप शिकण्यासारखं आहे की बऱ्याचदा टीममध्ये आपण इतरांचं श्रेय बळकवण्याचा प्रयत्न करतो. सगळे तसं करतात असं नाही, पण बऱ्याचदा आपल्याला असं दिसतं. पण श्रेय इतरांना देणं याच्यासाठी जो मनाचा मोठेपणा लागतो, तो मोठेपणा आपल्याला इथे रविचंद्रन अश्विन यांच्या वर्तणुकीतनं नक्कीच दिसून येतो. आणि म्हणूनच मला वाटतं रविचंद्रन अश्विन हा फक्त एक चांगला गोलंदाजच नव्हे, तर एक चांगला व्यक्ती देखील आहे, हे त्याच्या आचरणातनं आपल्याला स्पष्ट झळकतं. आणि अशा गोष्टी आपण जिथे कार्यरत आहोत त्या कामावर देखील जर आपण आणू शकलो, तर मला वाटतं ती टीम कधीच अयशस्वी होऊ शकत नाही.
यश आणि अपयश याच्याबद्दल आपण जर बोलत असू तर मला वाटतं एक यशस्वी खेळाडू बद्दल आपण नक्कीच बोलायला हवं आणि त्याचंच नाव आहे यशस्वी जयस्वाल. काय बोलावं या खेळाडूबद्दल? जितकं बोलू तितकं कमी आहे. कारण इतक्या कमी वयात दोनदा डबल सेंचुरी मारणारा हा प्रथमच आपण बॅट्समन पाहत आहोत. मला वाटतं बऱ्याच काळानंतर एक असा आक्रमक बॅट्समन आपल्याला दिसतोय, ज्याच्यात इतकी क्षमता आहे, की जितकं त्याला पाहतो तितकं कमीच पाहतो असं आपल्याला वाटतं. पण क्रिकेटच्या मैदानावर ते जे करत आहेत, तितकंच महत्वाचं आहे, की ते वैयक्तिक आयुष्यात कुठनं आलेले आहेत. जेव्हा ते मुंबईला आले, तेव्हा यशस्वी जयस्वाल या खेळाडूकडे फारसं काहीही नव्हतं. किंबहुना राहण्यासाठी जागा देखील नव्हती आणि आज यशस्वी जयस्वाल हे नाव भारताच्या प्रत्येक लहान मुलाच्या ओठांवर आहे. कारण त्यांनी अशा गोष्टी साध्य करून दाखवलेल्या आहेत, ज्या मुळात असाध्य होत्या. 700 हून जास्त धावा त्यांनी या शृंखलेत केल्या आणि आपल्या टीमला जिंकण्यासाठी खूप मोठा सिंहाचा वाटा त्यांनी अर्पित केला असं म्हणायला हरकत नाही. पण यशस्वी जयस्वाल याच्याकडनं आपण ज्या परिस्थितीतनं येतोय, तिथनं यशाकडे कसं जाता येईल, हे मात्र नक्की शिकण्यासारखं आहे. त्याचबरोबर अजून एक युवा खेळाडू जे इंग्लंडच्या टीममधनं खेळतात, त्यांचं नाव आहे शोएब बशीर. तर शोएब बशीर हा खेळाडू का विशेष आहे? कारण 21 वय पोहोचण्यापूर्वीच दोनदा 5 विकेट चटकावणारा हा एकमेव इंग्लिश गोलंदाज ठरला. आता शोएब बशीर जेव्हा इंग्लिश संघात त्याचा समावेश झाला, त्याच्या अगोदर फारसं तो क्रिकेट खेळलेला नव्हता. म्हणजे थोड्या प्रमाणातच क्रिकेट खेळलेला होता इंग्लंडमध्ये. पण तरी देखील त्याच्यातली गुणवत्ता ही तिथल्या चयनकर्त्यांनी, तिथल्या सिलेक्टर्सनी ओळखली आणि म्हणूनच त्यांनी असं ठरवलं, की या युवा खेळाडूला आपण भारतात जी शृंखला होत आहे, त्यात आपण जागा दिली पाहिजे. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला. त्यांचे जे कर्णधार होते बेन स्टोक्स त्यांनी हा निर्णय घेतला आणि शेवटी आपण शोएब बशीर यांना या शृंखलेत खेळताना पाहिलं आणि वयाच्या अवघ्या 19-20व्या वर्षी त्यांनी जे प्रदर्शन केलेलं आहे ते खरंच खूप सुंदर आणि अप्रतिम प्रदर्शन आहे असं म्हणायला हरकत नाही. तर एकीकडे आपण जेम्स अँडरसन यांना पाहिलं, जे 40च्या पार आहेत आणि दुसरा खेळाडू असा आहे जो 20 पेक्षाही कमीचा आहे. पण तरी देखील दोघांनी आपल्या संघासाठी जीवापाड प्रयत्न केले आणि आपल्या संघाला आपण जिंकून देऊ असा एक प्रामाणिक प्रयत्न केला. अर्थातच ते जिंकू शकले नाही, पण तरी देखील त्यांचे प्रयत्न कुठेही कमी पडले नाही. यात मात्र मला वाटतं कोणालाच अ, शंका नसेल असं म्हणायला हरकत नाही. तर हे होते शोएब बशीर. पुन्हा एकदा आपण वळतोय रविचंद्रन अश्विन यांच्याकडे. तर हे चित्र का विशेष आहे तुम्हाला सांगतो. कदाचित तुम्हाला याच्याबद्दल जाणीव असेलच आणि नसली तर मी सांगतोय तुम्हाला, की राजकोटमध्ये जेव्हा टेस्ट मॅच खेळली जात होती, त्या टेस्ट मॅचच्या मध्यभागी एक माहिती अशी मिळाली रविचंद्रन अश्विन यांना, की त्यांच्या आईची तब्येत बरी नाही आणि म्हणून त्यांना त्वरित राजकोटहून चेन्नईला जावं लागलं आणि त्यावेळेस त्यांचा हा निर्णय त्याला मान देऊन कर्णधार जे होते आपले रोहित शर्मा आणि राहुल द्रविड जे कोच आहे त्यांनी देखील ठरवलं, की रविचंद्रन अश्विन यांनी त्वरित चेन्नईकडे जावं आणि आपल्या आईला जाऊन भेटावं. तर त्याच्यानंतर सर्वांना असं वाटलं, की कदाचित उर्वरित त्या मॅचमध्ये अश्विन पुन्हा खेळू शकणार नाहीत आणि बहुतांश उर्वरित जी शृंखला आहे, त्यात देखील रविचंद्रन अश्विन हे पुन्हा खेळू शकणार नाहीत. पण काहीतरी विलक्षणच घडलं. ते जेव्हा चेन्नईला गेले, त्यांच्या आईला जेव्हा थोडीशी शुद्ध आली, त्यांनी रविचंद्रन अश्विनकडे पाहिलं आणि सांगितलं, "तू इथे काय करतोयस? तुला आपल्या संघासोबत आपल्या भारतासाठी खेळायला हवं." आणि म्हणून रविचंद्रन अश्विन त्वरित चेन्नईहून पुन्हा राजकोटला आले. आल्यानंतरही त्यांनी विकेट चटकावले आणि भारताला जिंकण्यामध्ये मदत केली. बऱ्याचदा आपल्या आयुष्यात चढाओढी असतात, पण अशा प्रकारच्या चढाओढीत देखील आपण आपली दुहेरी भूमिका, एकीकडे एका मुलाची भूमिका आणि दुसरीकडे आपल्या राष्ट्राचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूची भूमिका, या दोन्ही भूमिकांवर खरे उतरले रविचंद्रन अश्विन. आधी देखील मी यांच्या नावाचा उल्लेख केला, पण जितका आपण त्यांचा उल्लेख करू तितका कमी आहे. कारण असं काळीज आणि असं प्रदर्शन दाखवण्यासाठी खूप हिंमत लागते आणि ती हिंमत आपल्याला रविचंद्रन अश्विन या खेळाडूकडनं दिसून येते. त्यामुळे नक्कीच हे आपण आत्मसात करावं आणि आपल्या कर्तृत्वात देखील सामील करण्याचा आपण प्रयत्न करावा.
आता आपण यशस्वी जयस्वाल बद्दलही बोललोय आणि सरफराज खान बद्दलही बोललोय, पण या चित्रात दोघं एकत्रित आपल्याला दिसत आहेत आणि इथे पाहून कळतच नाहीये की शतक किंवा डबल सेंचुरी ज्याला आपण म्हणू कोणी केलेली आहे. कारण दोन्ही बॅट्समन तितकेच आनंदात दिसत आहेत, किंबहुना सरफराज खान हे जास्त आनंदात दिसत आहेत. पण हेच या चित्राचं वैशिष्ट्य आहे. आणि इथे खरं तर डबल सेंचुरी मारणारे जे बॅट्समन होते ते यशस्वी जयस्वाल होते. पण त्यांच्या यशात स्वतःचा आनंद डांगडुपटीने व्यक्त करताना आपल्याला सरफराज खान दिसतोय. बघा, पुन्हा एकदा की आपल्या साथीदाराला, आपल्या मित्राला, आपल्या टीम मधील व्यक्तीला जे यश मिळालं, त्याचा आनंद त्याला जितका होतोय, त्याहूनही जास्त मला होतोय. असं खूप क्वचित पाहायला मिळतं. बऱ्याचदा आपण पाहतो की लोकांच्या मनात जलसी असते, ईर्ष्या असते, इतरांबद्दल द्वेष असतो, पण इथे कोणतीही अशी गोष्ट आपल्याला दिसून येत नाही. आणि म्हणूनच मला असं वाटतं की भारतीय संघ आज जर सातत्याने टेस्ट मॅच शृंखला जिंकत असेल, तर त्याचं सगळ्यात मोठं श्रेय हे अशा खेळाडूंना जातं, जे फक्त स्वतःसाठी नाही, पण एकमेकांसाठी खेळतात. आणि अशाच भावनेची गरज प्रत्येक कुटुंबात, प्रत्येक कंपनीमध्ये जर आपण वापरू शकलो, दाखवू शकलो, तर मला वाटतं कोणीच आपल्याला हरवू शकणार नाही. आणि हे 10 दृश्य पाहिल्यानंतर शेवटचं ज्याला आपण एक बोनस दृश्य असं म्हणू शकतो, ते म्हणजे ध्रुव जुरेल आणि सरफराज खान हे आपल्या टीमची ट्रॉफी उचलत आहेत जिंकल्यानंतर. 112 वर्षानंतर एक नवीन विश्व कीर्तिमान आपण स्थापित केलेला आहे. पहिला संघ भारत असा म्हणतोय, जिथे पहिल्या टेस्ट मॅच मध्ये हारल्यानंतर देखील उर्वरित 4 टेस्ट मॅच आपण जिंकलो आणि समोरच्या टीमचा आपण पराभव केला. तर असे कित्येक रेकॉर्ड अजूनही तुटत जातील आणि नवीन विश्व कीर्तिमान बनत जातील, अशीच आशा आपण आपल्या टीमकडनं बाळगूया. पण त्याच सोबत क्रिकेट ह्या सुंदर खेळातनं आपल्याला काय शिकता येईल आणि त्याचा वापर आपण आपल्या आयुष्यात कसा करू शकू याच्याकडेही आपण लक्ष द्यायला शिकूया. तर माझं शांत चित्ताने ऐकून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमचे आनंदाचे क्षण या शृंखलेत कोणते होते हे कळवायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया लवकरच.